सकाळपासून फिरलो पण शिकार काय गावली नाही. पायाचं बाड मात्र गेलं. कवाचा बसलोय काय आलं तर गावत काय रे माग काहीच नाही. काहीतरी गेलं पुढं बरं का. मरू दे. बायकोनी एकतर हाणून हाणून वैताग आणलाय. काल म्हणली शिवाची शिकार कर, आता हिला कुठून शिव आणावा. वैताग आलाय नुसता. ती सोडून दुसरी केली. दोघींनी मिळून लय कुठलं मला. आता मी लय वैतागलो. आता काय इथंच जुलावं घ्या. चला बाबा घरी जावं लागल. मरू दे गडीभर बसावा इथंच. त्याला आता घरी जायला पाहिजे, नाही तर कन्याकुमारीवरून आणलेली कन्या दुपटीनच धरून आणि इथली बी रंबा हाणाय बसलेली. गडलाय आज म्हणली शिकार करून आण. मस्त रानात फिरलो पण काहीच गावलं नाही. झोप आवराना, लय पाय दुखून आले. आता संध्याकाळी घरी गेलं तर बायकोची कटकट होईल. महिना आणलं का नाही काही खायला. हिला कुठून रोज आणावा. मी वैतागलो इथं पळू काय आलं रे तिकडं. काहीतरी हाय बर का, जावंच लागन आता. मी झोपतोच. मरू दे. बायकोनी लईच वैताग आणलंय. संध्याकाळी गेल्यावर लाटण्याने दोफाटणारच आहे. पण आता गडीभर तरी आराम घ्यावा जीवाला. त्या माश्या झोपून देत नव्हत्या. बळद आता गेल्यात तर मच्छरच चावत होतं मगाशी लय. रातचं काय तर सुट्टीवर जात्यात का काय, दिवसभरच चावत्यात बाबा. काल शिकार गावली होती तर काल पोट फुगलं होतं जाम. आज शिकार नाही गावली. काहीतरी बघावं लागन. आलंय वाटतं काहीतरी. उठावं लागत का काय मला. मी कटाळलो बाबा. आता पळू आपण. तर मला लाटणीने हानी काहीतरी गेलं इथून. जरा बघतो कुठं गेलंय. पळतो आता. 200 रुपये किलोचं आणावा. मग काय करावा. मला ससाच नाही गावला असतं. काल गावला होता पण आज गावालाच झालाय. नाही तर मरू दे. खराब झालेलं कोंबडीचं मटण आणतो 10-20 रुपयाचं. तेच देतो बायकोला.